कृषी विभागाच्या महा-डी-बी-टी पोर्टलवर नोंदणी करताना शेतकऱ्यांना येत असलेल्या अडचणींबाबत आमदार सतेज पाटील यांनी विधिमंडळ अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून सरकारचं लक्ष वेधलं. शासन महा-डी-बी-टी पोर्टलवरून शेतकऱ्यांना यांत्रिकीकरण, ठिबक सिंचन आणि फळबाग लागवडीसाठी अनुदान देतं. पण महा-डी-बी-टीवरील तांत्रिक अडचणींमुळे कागदपत्र अपलोड होत नसल्यानं मुदतीअखेर निवडलेला अर्ज बाद होण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सभागृहाच्या निदर्शनाला आणून दिलं. यावर खुलासा करताना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी महा-डी-बी-टी पोर्टल ॲग्रिस्टॅग शेतकरी क्रमांकाशी जोडल्यामुळं काही लाभार्थ्यांना कागदपत्र अपलोड करण्यासाठी अडचण येत होती अशी कबुली दिली. तथापि महा-डी-बी-टी पोर्टलवरील कागदपत्र अपलोड न केल्यास शेतकऱ्यांचं नाव निवड यादीतून आपोआप रद्द करण्याची प्रक्रिया सद्यस्थितीत बंद करण्यात आली आहे. त्यामुळे निवड झालेले सर्व लाभार्थी त्यांचे कागदपत्र अपलोड करून विविध योजनांचा लाभ घेण्याच्या प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.